इथे जाम गर्दी आहे. हा माझी सागराची जलपरी, माझी सागराची जलपरी. तर मित्रांनो आता आमचा चहा झालेला आहे आणि याची आणि आमची काहीच ओळख नाहीये. ते आम्हाला भेटला म्हणून तो रस्ता दाखवायला आला इकडे. गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वरवा गाडी. तर शुभ सकाळ मित्रांनो. आता आपण आहोत मालवणमध्ये आणि आम्ही आता चाललेलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर, म्हणजेच आपला मालवण किल्ला. आणि तिथून आम्ही जाणार आहोत स्कुबा डायव्हिंग करायला वगैरे. तर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. हे आमचे प्रीमियमचे टॅग्स आहेत स्कुबा डायव्हिंगसाठी. ओशन डीप डायव्हिंग प्रीमियम. परशुरामाच्या भूमीत शोभतई माझ कोकण एक नंबर. तर नमस्कार मित्रांनो. आता आम्ही आहोत इथे गाजर रिसॉर्टमधून हॉटेल आहे. तिथे बॅगा वगैरे ठेवल्या आणि आता चालू डायरेक्टली सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आम्ही तिथून स्कुबा डायव्हिंग वगैरे करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग इथे येऊ, बॅगा वगैरे घेऊ, आंघोळ वगैरे करू. कंटिन्यू. आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला निघालेलो आहोत आणि समोर जो दिसत आहे तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. जय हरिहरेश्वर सुवर्ण गणेशाला मान. संजीरा उभा पाण्यात डोला फुलमान. मित्रांनो आता हे जे पाठी मंदिर बघताय ते शिवराजेश्वर मंदिर आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे जे सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्थित आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून. सगळं बांधकाम तर नवीनच आहे. मंदिरात फोटो वगैरे काढायला त्याच्यामुळे फोटो वगैरे काय काढलेत नाही, पण ठीक आहे. महाराजांचं ही मूर्ती बघून अंगाला तर काटा आला. महादेव मित्रांनो, महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी खालून मार्ग दाखवतो. एक लिमिट. कदाचित ती गोडे पाण्याची विहीरच असेल आणि महादेवाचं मंदिर. तर मित्रांनो आता आपण आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि हा सिंधुदुर्ग किल्ला महाराजांनी 1664 साली पूर्णपणे तयार झाला, पण ह्याचं काम जे आहे ते 1661 मध्ये चालू झालेलं आहे. टोटल 3 वर्ष लागली हा किल्ला बांधायला आणि त्याच्यानंतर जाऊन हा किल्ला बांधला.
पण ह्या किल्ल्याचं महत्त्व त्या टाईमला पण खूप होतं आणि आत्ताच्या टाईमला पण खूप आहे. कारण ह्या किल्ल्याला पण मालवणचा जंजिरा म्हणून ओळखलं जातं. आणि सिंधुदुर्ग किल्ला किंवा मालवणचा किल्ला हा एकच आहे. आणि हा जो किल्ला आहे आत्ताच्या टाईमला युनेस्कोमध्ये ह्या किल्ल्याची जे 12 किल्ले गेलेले आहेत त्याची ह्या किल्ल्याची पण त्यामध्ये नोंद आहे. आणि आता आम्ही बुरुजावर चाललेलो आहोत, दाखवतो तुम्हाला एक मिनिट. दापोली मंडनगड चिपळूण गुहागर संगमेश्वर, खेड्या दापोली मंडनगड चिपळूण गुहागर संगमेश्वर, रत्नागिरी लांजा राजापुरा, रत्नागिरी खाली पाणी बघू शकते किती सुंदर आहे. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आणि इथे जसं की तुम्हाला माहिती आहे महाराजांच्या पायाचे ठसे आहेत, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्ही पाहू शकता महाराजांच्या पायाचे ठसे आहेत, एकदम क्लिअर दिसत आहेत. आणि हे जे इथे आहेत ना ते हाताचा ठसा आहे बघा, तुम्ही बघू शकता इथे 5 बोटं क्लिअर दिसत आहेत, एकदम क्लिअर दिसतात 5 बोटं. आता फोनमध्ये वगैरे दिसते की नाही माहीत नाही, पण दिसतात क्लिअर. हे जे आहे ते तटबंदीवर आहे. किल्ल्यात आल्याच्या नंतर उजव्या साईडला जी तटबंदी आहे त्याच्यावरती हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. मित्रांनो, आता सिंधुदुर्ग किल्ला आपला बघून झालेला आहे. आणि तर चला आता नेक्स्ट आपण जाणार आहोत डायरेक्टली स्कूबा डायव्हिंग. आता आपण सिंधुदुर्गावरून निघालेलो आहोत आणि आम्ही आता चाललेलो आहोत स्कूबा डायव्हिंग करायला. तर बघा मयूर इथेच चाललोय स्कूबासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथेच आहे. वन्स इन अ लाईफ एक्सपिरियन्स आहे. डीप डाईव्ह काहीतरी 25-30 फूट खाली जाऊन करणार आहे. ही बघ इकडे हाऊस द जोश. एकदम हाय, टू मच एक्साइटेड. जास्तच एक्साइटेड होतो. आणि हा जो स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स होता खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. कारण हे पाण्याखालचं जे जग आहे ते फर्स्ट टाईम आम्ही एवढा क्लिअर आणि जवळून बघत होतो. हे मासे जे येतात ते असे एवढे मासे नाही आहेत ॲक्च्युली. खरं तर तिथे माशांसाठी थोडंसं खायला टाकलं जातं, तेव्हा ते खायला म्हणून मासे येतात. पण ते बघणं खरंच खूप सुंदर आहे. आणि ही जी पाण्याखालचं जे जलजीवन आहे खरंच खूप सुंदर आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हा स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स केला पाहिजे, हे असं माझं पर्सनली मत आहे. खूप सुंदर वाटतं आणि खूप मजा पण येते. ब्लॉग घेतलंस काय? ब्लॉग पैसा गेला पण नाद केला हालीशी. तर
कसं वाटतंय मित्रांनो? नाद करते का यावंच लागतंय मालवण यावंच लागतं. हॉटेल सुरेखा भावे मलहन रोड अलिबाग याची होतं गाची नाही, इथलं ये. तसंच राशी सिंधुदुर्ग आता आपल्याला डिस्काउंट बिग मरीन ड्राईव्ह. 1400 वसूल झाले. मित्रांनो आता आमची स्कुबा डायव्हिंग झालेली आहे. बाकीचे दोघं तिघे जण पोहत पण आहेत आणि आम्ही आता होडीवर बसलेलो आहोत. इथून जाऊन आपण डायरेक्टली राईड्स आहेत, बनाना राईड्स, जेट स्की राईड्स वगैरे, तर त्या सगळ्या करणार आहोत. आणि त्याच्यानंतरचा प्लॅन अजून काही ठरलेला नाही आहे. त्याच्यानंतरचा प्लॅन ठरेल तेव्हा नक्कीच तुम्हाला कळतो. नाही भाई. मित्रांनो काय खोदत आहात हे तुम्ही? डासनो झोपते. जलपरी तुम्हाला कसं वाटत आहे? आनंद होत आहे. हा, माझी सागराची जलपरी, माझी सागराची जलपरी, जलपरी माझी सागराची जलपरी, माझी सागराची जलपरी, माझी सागराची जलपरी. तर नमस्कार. आता आम्ही जेवलो वगैरे आणि वाजलेले आहेत 4 आणि आम्ही आलेलो आहोत राजकोटवर. इथे महाराजांची भव्य अशी प्रतिमा आहे, ती तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न करतो. विकटवाट चढुनी जे गणकोट राखले, खिंड खिंड लढुनी स्वराज्य साकारले. सह्याद्रीचं वैभव महाराष्ट्राला भलं, सोन्याचं दिस हे मुलखाला दावलं. माझ्या राजानं दिलं या दान राखा तुम्ही र. माझ्या राजानं दिलं या दान राखा तुम्ही र. सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तर आता आपण मालवणवरून पुढे निघालेलो आहोत आणि आता आपण चाललेलो आहोत चिंतेश्वरला. तर कंटिन्यू राहा आणि पुढचा व्लॉग एन्जॉय. तर नमस्कार. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट 6 आणि आम्ही आहोत देवगड कुणकेश्वर मंदिर. खूप सुंदर मंदिर आहे आणि मंदिराचा परिसर पण तसं बघायला गेलं तर अतिशय मोठं आहे आणि खूप मंदिरं आहेत तिथे, छोटी 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 छोटी. आणि पहाटे तुम्ही सनसेट बघू शकता, एकदम अतिशय सुंदर असा सनसेट पण आहे. आणि इथे ही एक विहीर आहे पाण्याची, हरितेश विहीर बघा. तर ही अशी आहे ना,
तुम्ही बघू शकता अतिशय म्हणजे युनिक अशी विहीर आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे तर कधी बघायला मिळत नाही अशी विहीर. आणि मंदिराचा पण परिसर बघू शकता. काम थोडं चालू आहे, पण मंदिर खरंच अतिशय खूप सुंदर असं मंदिर आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. आपण कुणकेश्वरला आलेलो आहोत, तर काय सांगशील प्रज्ञेश, कसं वाटतं? कुणकेश्वर हे असं मंदिर आहे की म्हणजे खूप वैशिष्ट्य मंदिर आहे, जेणेकरून भक्त खूप दूरवरून येतात. आणि माझी दुसरी वेळ आहे इथे येण्याची. 2021 साली मी आलेलो होतो. बरंचसं काम चालू आहे, बरंचसं काम 2021पासून झालेलं आहे. खरंच खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही पण एकदा या. आणि शिवलिंग वगैरे आहे ती म्हणजे खूप म्हणजे जुनी वगैरे आहे अशी, नक्की बघता. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आहोत कुणकेश्वर बीचच्या इथे आहोत वरती. आणि आता बेत झालेला आहे चाय बनवायचा, कॉफी बनवायचा. तर आम्ही आता कॉफी बनवतोय. जस्ट यू सी हाऊ वी मेक कॉफी. बरोबर आहे. दिस इज जिगर मॅन फ्रॉम वाजंत्री वाडी. आणि लोकेशन बघू शकता, एकदम म्हणजे मनाला आपण बोलतो ना, आपण जसं बोलत असतो की सह्याद्री आणि कोकण कधी कोणाला नाराज करत नाही, सेम तसंच आहे. आता आम्ही आहोत कोकणात, पण खरं सांगतोय कोकण, मी ॲक्च्युली राहतो कोकणातच, अलिबागचं आहे बोलल्यावर कोकणातच राहतो. पण तळ कोकणला जी व्हाईब्स आहे कुठेच नाही. मी पण फिरलोय का, म्हणजे आता कर्नाटकला वगैरे जाऊन आलोय. बघायला गेलं तर तिरुपती वगैरे, म्हणजे असं नाही की नाही फिरत, पण कोकणला जी वाईब आहे ना, खरंच कुठेच नाही. आत्ता ॲक्च्युली 2 दिवस झाले आम्ही कोकणात आहोत. परवांच्या दिवशी तर आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये पूर्ण दिवस गेला. आता 2 दिवस आहोत आम्ही कोकणात, अजून 2 दिवस आहोत कोकणात, 1 दिवस वाढलाय आमचा. पण कोकण आहे यार, किती पण बोला आपण, म्हणजे किती कुठे फिरलो ना, जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्य आहे. खरी ही गोष्ट आहे यार. कोकणाशिवाय नाही मजा आहे यार. हा समुद्र, ही मंदिरे, इकडची माणसं, म्हणजे शब्दात नाही व्यक्त करतात. जे कोकण आहे ना, कोकणाला शब्द नाही आहेत. कोकणच जे काय आहे ते सगळं कोकण आहे. आणि कोकणाला स्पष्टीकरण पण नाही आहे की भाई स्पष्ट करा की कोकण काय आहे. नाही सांगू शकत यार कोणच माणूस की कोकण काय आहे. ॲक्च्युली कोकण खरंच नाही सांगतायत. खरंच खूप 2 दिवसात एवढ्या आठवणी आणि एवढं म्हणजे मन मोहून टाकणारं सौंदर्य, आणि इकडची माणसं, इकडची भाषा, खायचो ऐचो, एक नंबर यार. खरंच जाम मजा येते. अजून एन्जॉय करतोय. अजून 2 दिवस आहेत, अजून मजा करू. तोपर्यंत कंटिन्यू राहा. बाय बाय. आणि रात्रीचं हे जेवण खरंच मनाला सुखावणारं जेवण आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आहोत मुणगे गावात. इथे आई भवानीचं मंदिर आहे, सॉरी आई भगवतीचं मंदिर आहे. आणि ह्या आई भगवतीचीच ट्रस्ट आहे, भक्तिनिवास म्हणून एक तिथे राहण्याची सोय आहे. व तिथेच आम्ही काल रात्री राहिलेलो, जस्ट बाजूलाच आहे. आणि सकाळी उठून आई देवी भगवती देवीच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि हे कोकणातली मंदिरं तुम्ही बघाल ना, एकदम वेगळीच रचना आहे. म्हणजे असं आपण नाही बोलू शकत की कन्स्ट्रक्शन सगळं जुनं आहे, काहीच नवीन नाही. एकदम आहे सगळं, ऑलमोस्ट सगळं नवीन आहे. पण म्हणजे कन्स्ट्रक्शन नवीन असेल तरी पण जी त्यांची मंदिरं बनवण्याची पद्धत आहे ती जुनीच आहे आणि तीच बघण्यासारखी आहे. तर अतिशय सुंदर असं मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो.
हे खांब आहेत, या सगळ्या खांबांवर हे मंदिर बसवलेलं आहे. कुठे तिथं स्लॅबचा वगैरे वापर नाही आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. आई भगवती देवीचं मंदिर आहे. देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. आपण आलेलो आहोत कोकरगाव गणेश मंदिर. खूप सुंदर असं मंदिर आहे. एका साईडला पाणी आहे आणि एका साईडला मंदिर आहे. दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता वाजलेत सकाळचे 8. सुंदर अशा ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो, चहा बनवण्यासाठी थांबलो आहोत. बनवून चहा पित आहोत. इकडे चहा बनत आहे आपला विक्रम चहा पावडर आणि ही क्लासिक प्रीमियम सिटी सिटी. ही आणलेली आहे आपले ताज. हे कसले आहे? हे काय आहे? ही साताऱ्यावरून आणली साताऱ्यात. फ्रेश आहे का? बस बस गावकीचा चहा. आणि हे इकडं फोटोशूट चालू आहे पोरांचं. आणि इकडे सनराईज होत आहे आणि इकडे गर्ल टाकत आहेत. सुंदर लोकेशन आहे. हे पूर्ण खाडीचा तर मित्रांनो आता आमचा चहा झालेला आहे आणि जस्ट चहा पित आहोत. हा व्ह्यू आणि चहा खूप सुंदर वाटतंय. तर आता आम्ही आलेलो श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर. खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि ॲक्च्युली फोटो बघितलेला खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. जस्ट चेक.
तुझं विमल विमल पान मसाला आहे ना, विमल पान मसाला काल दे भैरव मंदिर गुफा खूप सुंदर पिंडी आहे. काल भैरव म्हणजे जिथून लेफ्ट घेतला आपण तिथून माझ्या कोकणचो बहारी कोकणचो बहारी माझ्या कोकणचो बायको रो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धाडीस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी मान हाता गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नये वा पशी नये वा नाही तर सुसाट आगीर गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 आणि मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत हिडन प्लेस बघायला. हा एक मित्र आहे समोर, तो आम्हाला आला दाखवायला. ॲक्च्युली त्याच्याने आमची काहीच ओळख नाही आहे, पण फक्त असं बघायचं होतं तर तिथे भेटला, तर मग तो आम्हाला इथे घेऊन आला. आणि आपली क्रेज बघा, पोरांना किती पोरं आलेली आहे तिथं. आपण इथे तर मित्रांनो आपण बघू शकता आता आपण आलोत म्हणून एवढी सगळी पोरं आली आपल्याला इथे दाखवायला. तुमच्या इथे गॅप आहे. ॲक्च्युली ते पावसाळ्यात भरलेलं असतं, पण आता पाणी कमी आहे. मित्रांनो आपण बघू शकता आपले हे छोटे छोटे हे मित्र भेटलेले आहेत इथे. आणि आपल्याला रस्ता दाखवायला आलेला मित्र. प्रेम प्रेम सगळ्याकडेच मिळतं. कोकण आणि प्रेम यांच्या पोरांच्या मॅचेस चालू आहेत तिकडे पलीकडे. तर मित्रांनो आम्ही इथे आलो. गावाचं नाव काय? नरगुलवाडी. इथूनच जवळ विजयदुर्ग पण आहे. आणि ॲक्च्युली रात्री एक रील बघितली, एक फेमस स्पॉट होता, तर तिथे आम्ही आलेलो बघायला. खूप मस्त आहे. ॲक्च्युली पाणी कमी आहे सध्या, पण स्पॉट आणि हा एक आपल्याला भाऊ भेटला इकडे. नाव काय तुझं? ॲक्च्युली याची आणि आमची काहीच ओळख नाही आहे, ते आम्हाला भेटला म्हणून तो रस्ता दाखवायला आला इकडे. भावा थँक्यू.
नमस्कार. आता तुम्ही माझ्या पाठी बघत असाल ते श्रीदेव रामेश्वर मंदिरचा प्रवेशद्वार आहे. आता तुम्ही समजलं असाल की आम्ही आता कुठे चाललो, तर कंटिन्यू राहा. असे उंच उंच देऊळ शिवनाथाचे, शिगम्याचे गडे आम्ही शिरोडीचे. असे नमन करू आम्ही माना गुरु, शिगम्याचा मेळ आम्ही सुरू करू. जय जयकार जय जयकार मंगलेश्वर देवाचो जय जयकार. जय. आता आपण आलेलो आहोत विजयदुर्ग किल्ल्यावर. विजयदुर्ग किल्ल्याला घेरिया म्हणून पण ओळखलं जातं आणि मराठ्यांच्या आरमारांची राजधानी असलेला हा विजयदुर्ग किल्ला, इथे आता आपण आलेलो आहोत. त्याच्यानंतर हे आपल्याला जिथे मंदिर भेटलं हनुमानाचं, ते आता आपण इथून हे हनुमानाचं मंदिर, आता आपण इथं आहोत. त्याच्यानंतर इथून आपण आता हळूहळू हळूहळू ह्या दिशेने वळणार आहोत. तू का बस. त्याच्यानंतर आपण इकडनं असे काय लिहिलंय वेल? हां ते सांगते नंतर, जरा थांब, तो आगाऊपणा करू नको. असं आपण आता जाणार आहोत. त्याच्यानंतर हे एक आपल्याला टेम्पल दिसणार आहे. ओके. टेम्पल दिसणार आहे. त्याच्यानंतर हे टेम्पल दिसणार आहे. असं असं जाऊन टेम्पलच वाचता येते वाटतं फक्त. इथून जाऊन असा इथून पायऱ्या टुकू 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 इथून असं पायऱ्या, त्याच्यानंतर इथून परत पायऱ्या टुकू टुकू टुकू, नंतर इथून टेम्पल. एवढं वेल काय लिहिलंय ते सांगितलंच नाही. वेल सांगतो, नंतर कानान सांगतो तुम्हाला काय गुड पॉईंट आहे. ठीक आहे, हा गुड पॉईंट आहे. ठीक आहे, चला. थांबा, काय झूम करून दाखवतो तुम्हाला. चार्जिंग खपलंय. हा आपला मुख्य दरवाजा आहे. हा असा बुरुज आहे. तर समोर स्थित असलेल्या तोफा पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अवस्थेत आहेत. आणि किल्ल्याचं रिनोव्हेशनचं काम पण डागडुजीचं काम चालू आहे. आणि हा असलेला वर खूप सुंदर. आणि किल्ला खरंच खूप व्यवस्थित स्थितीमध्ये आहे. इथे गारगोळ्याचं कोठार आहे आणि आमची एवढीशी चुकी ना, ते आम्हाला कुठे थोडंसं असं वाटतं. जय जयकार जय जयकार जय जयकार मंगलेश्वर देवाचो जय जयकार. सुवर्ण रथार बसल्या देवा मंगलेश्वराची मूर्ती, धावतात घोडे घोडे वायू गती. सुवर्ण रथार बसल्या देवा मंगलेश्वराची मूर्ती, धावतात घोडे घोडे वायू गती. मंगलेश्वर देवाचे घेऊन नाव लहानाचो. आत्ता आपण आलेलो आहोत राजापूरची गंगा, ज्या ठिकाणी गंगा प्रकट होते कोकणात, त्या ठिकाणी आता आपण बघायला आलेलो आहोत. पण ही जी गंगा असते ती मानलं जातं की 3 वर्षातून वगैरे एकदा इथे येते. आणि हे आता हे पाण्याचंच ठिकाण आहे तसं बघितलं तर. इथे टोटल 14 कुंड आहेत. आणि ज्यावेळी गंगा इथे प्रकट होते त्यावेळी खूप गर्दीसुद्धा असते इथे आंघोळ करण्यासाठी. मंगलेश्वर थार बसला रे आणि हसत नाचत डोलता रे. मंगलेश्वर थार बसला रे आणि हसत नाचत डोलता रे. बाय रामे
केला चंद्रेश्वरा पीठ पीठ चांदणे रामेश्वरा फुलांचो रथ केला चंद्रेश्वरा आंबे गटा पेल्यानं रुमड पिकला रुमडात बोकड सौकला आंबे गटा पेल्यानं रुमड पिकला रुमडात बोकड सौकला 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 आंबे गटा पेल्यानं सौकला 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 आंबे गटा पेल्यानं सौकला तर आता आपण चाललेलो आहोत कशेळी बीच टेबल पॉईंटला. तर सुंदर संध्याकाळचा आनंद घेण्यासाठी कंटिन्यू राहा आणि नेक्स्ट पार्टची वाट बघा. थँक्यू.